हेलो स्टूडेंट्स, बहुत सारे बच्चों के कॉल्स कॉमन है और क्या है वो कि मैम मैं भी ऑलिव बोर्ड करता हूँ, मैम मैं भी द हिंदू पढ़ता हूँ, मैम मैं भी आपको फॉलो करता हूँ, मैम मैं शुभम सर के नोट्स करता हूँ, मैम मैं यस सर का टेलीग्राम सेशन करता हूँ। फिर रिजल्ट्स दूसरे बच्चों के क्यों और मेरे क्यों नहीं? क्योंकि जब मटेरियल सेम है, पढ़ाने वाला सेम है, तो फिर एक का रिजल्ट और एक का क्यों नहीं? ऐसा क्यों कि एक का रिजल्ट 1 साल में और एक का रिजल्ट 3 साल में भी नहीं? ऐसा क्यों कि 1 साल में एक के 5 रिजल्ट्स तो 1 साल में एक का एक भी रिजल्ट नहीं? रीजन होती है स्ट्रैटेजी, रणनीति। बाहुबली मूवी में भल्लाल देव के पास सारे वॉर के जो साधन थे, वो रिसोर्सेस थे, सबसे बेस्ट थे। बाहुबली के पास वॉर के साधन और रिसोर्सेस सबसे कम थे और अच्छे नहीं थे, लेकिन फिर भी बाहुबली की रणनीति ने बाहुबली को भल्लाल देव पर भारी रखा था। उसी तरीके से सागर माली, वन ऑफ माय फेवरेट स्टूडेंट्स और एसएसए का प्राउड स्टूडेंट, प्राउड मोमेंट दिलाने वाला स्टूडेंट कहना चाहिए, बिकॉज जिसने आईबीपीएस पीओ, आरआरबी पीओ, आईबीपीएस क्लर्क, एसबीआई क्लर्क और आईडीबीआई जैसे एग्जाम्स को क्लियर किया है अपने फर्स्ट शॉट में। 1 साल में इतने रिजल्ट्स कैसे? क्या अलग किया? अलग कुछ नहीं किया। फातिमा मैम को फॉलो किया, शुभम सर को फॉलो किया, यस सर को फॉलो किया, द हिंदू पढ़ा, बुक्स पढ़े, सुधा मूर्ति जी को पढ़ा, वोकैबुलरी की, आरसी किया, ऑलिव बोर्ड किया, फिर अलग क्या किया? यही जानते हैं सागर माली से। स्ट्रैटेजी बहुत इंपॉर्टेंट होती है। मैदान में तो सब उतरते हैं, लेकिन उस मैदान को जीतने के लिए जो दिमाग की रणनीति होती है वो सब पे भारी होती है। तो आज हम डायरेक्टली सागर से बात करेंगे ऑन दिस क्रैकिंग बैंक एग्जाम स्ट्रैटेजी। कैसे क्रैक करेंगे बैंक एग्जाम को और इस स्ट्रैटेजी को कैसे क्रैक किया सागर ने, सागर से ही सुनते हैं। हॅलो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की एका विद्यार्थ्याच्या पर्स्पेक्टिव्ह मधून बँकिंग एक्झाम्स क्लिअर करण्यासाठी काय स्ट्रॅटेजी पाहिजे। सपोज जर तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष किंवा 3 वर्ष बँकिंगच्या सायकलमध्ये अडकला असाल, कधी प्री निघत नाही, कधी मेन्स निघत नाही किंवा तुमची जस्ट बॅच झालेली आहे किंवा आधी कधीही बॅच झालेली आहे, तर तुम्ही हा अप्रोच वापरू शकताय। किंवा सांगायचं झालं थोडक्यात तर मी पण हाच अप्रोच वापरलेला आणि जो 3 ते 4 महिन्यांचा स्टडी केला होता मी, त्या स्टडीमुळे ज्या 6 ते 7 पोस्ट मिळाल्या मला, अचीव झाल्या, ह्या 3 ते 4 महिने चांगलं स्वतःला रगडल्यामुळेच अचीव झाल्या। तर ती लेवल कशी अचीव करायची ते स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर ड्युरेशन, फर्स्ट ऑफ ऑल मी सांगेल की ड्युरेशन, सपोज 2024 चे कॅलेंडर आहे, ड्युरेशन कधी एक्झाम ऑगस्टमध्ये सुरू होतील आणि जानेवारी फेब्रुवारी मध्ये खतम होतील। तर ह्या 5 ते 6 महिन्यामध्ये काय करायचं नेमकं मी सांगेल, काय तुमची लेवल कशी वाढवायची, ह्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये नेमकं काय करायचं। त्याच्यानंतर आपलं फक्त मॉक टेस्ट आणि जीके सुरू राहील। तर फर्स्ट ऑफ ऑल सांगतो ड्युरेशन, तर आपली लेवल कशी वाढवायची, प्री आणि मेन्सची लेवल कशी बनवायची आपण सब्जेक्ट वाईज जाणून घेऊया। एक ओव्हरऑल स्ट्रॅटेजी सांगतो। 20 दिवस तुम्ही प्रीचा अभ्यास करायचा। सपोज पकडून चला की आज 1 मे आहे, 1 मे ते 20 मे पर्यंत तुम्ही फक्त आणि फक्त प्रीचा अभ्यास करायचा। त्याच्यानंतर पुढचे 45 ते 50 दिवस मेन्सचा अभ्यास करायचा, जेणेकरून काय होईल, तुमची एक चांगली लेवल तयार होईल। तर लेवल तयार कशी करायची नेमकी ते स्टेप बाय स्टेप सांगतो मी। आता प्रीचे स्टार्टिंगला आपण प्री पकडूया। सपोज ज्यांची प्रीची लेवल चांगली आहे, त्यांचा पर्सेंटाइल 70 ते 80च्या वरती येतोय, त्यांना प्रीचा अभ्यास करायची गरज नाही। त्यांनी फक्त अल्टरनेटिव्ह मॉक जर सुरू ठेवली प्रीची आणि कॉन्सिक्वेंटली सोबत सायमल्टेनियसली मेन्स अभ्यास सुरू ठेवला तरी चालून जाईल। पण सपोज ज्यांचे प्रीचा पण प्रॉब्लेम आहे, कन्सेप्ट तर क्लिअर आहेत सगळ्या, पण प्रीचा पर्सेंटाइल 70 किंवा 80च्या वरती जात नाहीये, तर त्यांनी काय करायचं, तर त्यांनी स्टार्टिंगला एक प्रीची लेवल बनवून घ्या। साधारणपणे तुमचा स्कोर 80 पर्सेंटाइलच्या वरती कॉन्स्टंट राहील, एवढी लेवल अचीव केली की त्याच्यानंतर आपण मेन्सचा अभ्यास करू शकतो। तर ती लेवल कशी अचीव करायची प्रीची ते सांगतो मी स्टेप बाय स्टेप। फर्स्ट ऑफ ऑल क्वांट, सपोज आपल्याला एक 15 ते 20 दिवस क्वांटचा अभ्यास करायचा आहे, तर त्यामध्ये काय करायचं, स्वतःला बऱ्यापैकी रगडून घ्यायचं, तिन्ही विषयामध्ये स्वतःला रगडून घ्यायचं, वेदर क्वांट असू दे, इंग्लिश असू दे, रिझनिंग असू दे, इतकं रगडून घ्यायचं ना, इतकं हासिल करून घ्यायचं स्वतःला की 20 दिवसामध्ये टार्गेट हेच ठेवायचं की 20 दिवसांमध्ये माझी प्रीची लेवल झालीच पाहिजे। कारण जर आता तुम्ही वेळ वाया घालवला, तर सपोज तुम्ही प्रीला 30 दिवस लावले, तर तुम्हाला मेन्सला अभ्यास करायला कमी वेळ भेटेल, कारण जून आणि जुलैचे 15 दिवस, फक्त तुमच्याकडे 45 दिवस राहतील। 30 दिवस आणि ते 15 दिवस 45 दिवस राहतील, कारण परत 3-4 ऑगस्ट पासून आरआरबीची प्री सुरू होते। त्यामुळे आत्ताचा वेळ वाया घालवू नका। तर प्रीचं कसं करायचं ते सांगतो मी। फर्स्ट ऑफ ऑल क्वांटमध्ये 4 बेसिक आहेत, 4
टॉपिक आहेत, सब टॉपिक. मेन तसं बघायचं झालं तर बेसिक, ज्यामध्ये सिम्प्लिफिकेशन, नंबर सिरीज एटसेट्रा ते येतं, DI, अरिथमॅटिक आणि वीक टॉपिक. तर कसं करायचं सांगतो. सपोज सिम्प्लिफिकेशन पेअर कशी करायची, सिम्प्लिफिकेशन आणि रॉंग नंबर आज, उद्या मिसिंग नंबर आणि क्वाड्रॅटिक, रोज 50-50 सोडवून काढायचे. सपोज 50 सिम्प्लिफिकेशन 50 रॉंग नंबर. 3 तारखेला सपोज 50 सिम्प्लिफिकेशन 50 रॉंग नंबर. 4 तारखेला 50 मिसिंग नंबर 50 क्वाड्रॅटिक. असं 20 दिवस सुरू ठेवायचं. आणि त्यामध्ये काय करायचं, वन सिटिंग मध्ये 50 नाही करायचे, सकाळी 25 करायचे, संध्याकाळी 25 करायचे. ह्याने काय होतं नेमकं, म्हणजे सतत ब्रेन प्रॅक्टिसमध्ये राहतोय. ऍट अ टाइम 50 करून जेवढा तुम्हाला फायदा होणार नाही तेवढा फायदा होईल सकाळी 25 सिम्प्लिफिकेशन, संध्याकाळी 25 सिम्प्लिफिकेशन, सकाळी 25 नंबर सिरीज, संध्याकाळी 25 नंबर सिरीज, या टाईपमध्ये. सोबत एक 60 ते 70 तुमचे DI चे सेट सॉल्व्ह झाले पाहिजेत 20 दिवसांमध्ये, प्री लेवलचे. तुम्ही PDF मधून करा किंवा क्विज मधून करा, पण एक मिनिमम 60 DI झाले पाहिजेत. रोज तुमचे 5 ते 6 सेट DI चे झाले पाहिजेत. सेम केस लागू होईल, सकाळी 3 DI, संध्याकाळी 3 सेट. म्हणजे एका सेटमध्ये सपोज 5 क्वेश्चन, म्हणजे सकाळी 15 क्वेश्चन, संध्याकाळी 15 क्वेश्चन, DI झालं. आता अर्थमॅटिक, रोज 20 अर्थमॅटिक सुरू ठेवायचे. आणि अर्थमॅटिकचं करताना लक्षात काय ठेवायचं, फक्त आणि फक्त PO प्री लेवलचे अर्थमॅटिक करायचे, खालच्या लेवलला नाही उतरायचं. सपोज आता तुम्ही क्लर्क नाही सोडवायचं, फक्त आणि फक्त PO लेवलचे रोज एक 20 अर्थमॅटिक सुरू ठेवायचे. रोज 20 अर्थमॅटिक सुरू ठेवले, 20 दिवस अभ्यास केला, बरोबर तुमचे 400 अर्थमॅटिक होतात. बऱ्यापैकी तुमची प्रॅक्टिस होते अर्थमॅटिकची. आणि सोबत तुमचे वीक टॉपिक कव्हर करायचे 20 दिवसामध्ये. सपोज तुमचे 2 टॉपिक वीक आहे, एक्झाम्पल टाइम स्पीड डिस्टन्स वीक असेल, किंवा कंपाऊंड इंटरेस्ट CISI टॉपिक वीक असेल, किंवा प्रॉफिट लॉसचा वीक असेल, तर या 20 दिवसामध्ये तुमचा जो वीक टॉपिक आहे ना त्यावरती काम करून घ्या तुम्ही. क्वांटसाठी क्वांट झालं, रिझनिंगसाठी सांगतो दोनच मेन पॉईंट आहेत, पझल्स आणि मिसलिनियस. ओके, तर पझलसाठी एक टार्गेट RBI SBI नावाचा एक ग्रुप आहे टेलिग्रामवरती, त्याच्यावरती 100 पझलची एक PDF भेटते. 2-3 PDF आहेत तशा, किंवा तुम्ही कुठूनही करा, पण एक 20 दिवस रोज 8 ते 10 पझल सॉल्व्ह करायचे प्री लेवलचे. आणि हे सगळा प्री लेवलचा टास्क करत असताना वेदर क्वांट असू दे, रिझनिंग असू दे, इंग्लिश असू दे, तुम्ही टाइमकडे नाही बघायचं, प्रॉपर निवांत विदाउट टाइमचा टास्क करायचा. रिझनिंगचं रोज एक 8 ते 10 पझल करायचे. आणि मिसलेनियसची प्रॅक्टिस आहे ती ऑफलाईन करायची काहीच गरज नाही, ती फक्त मॉक मधून जरी केली तुम्ही तरी सफिशियंट आहे. सपोज मला ब्लड रिलेशन्स काही येत नाहीये, तर तेवढंच एक 20 ते 25 प्रॉब्लेम ब्लड रिलेशनचे लावायचे. सपोज ब्रदर इन लॉ येत नाही मला, किंवा सिस्टर इन लॉचे प्रॉब्लेम येत नाहीत, फादर इन लॉचे प्रॉब्लेम थोडंसं अवघड जातात, तर तेवढंच एक 20 ते 25 त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आणि पुढे मूव्ह ऑन करून जायचं. मग पण प्रत्येक टॉपिक आज सिलेक्ट करतो, उद्या डायरेक्शन करतो, असं ऑफलाईन प्रॅक्टिस करत नाही बसायची. रिझनिंगची तुम्हाला मोर दॅन सफिशियंट आहे मॉक मधून प्रॅक्टिस. रिझनिंग झालं, क्वांट झालं, इंग्लिशसाठी माझा एक जुना व्हिडिओ आहे, इंग्लिशची इम्प्रुव्हमेंट कशी करायची, तो व्हिडिओ बघून घ्या. पण तरी पण थोडंसं मी एक सांगून देतो, रिडिंग तुमची रोज सुरूच पाहिजे 1-1.5 तास, प्लस आठवड्यातून एक 3 मॉक टेस्ट पाहिजे तुमच्या प्री लेवलच्या, 3 मॉक टेस्ट प्री लेवलच्या, प्लस अनालिसिस. आणि व्होकॅबची जी तुम्ही आधी केली त्याची रिव्हिजन करायची. अनालिसिस कसं करायचं, डाऊट क्लिअरिंग फॅकल्टी असतील किंवा मॅम असतील यांच्याकडून तुम्ही एक 2 ते 3 पेपरचं अनालिसिस करून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःहून अनालिसिस करू शकताय. पण आठवड्यातून 3 सेक्शनल इंग्लिशच्या झाल्या पाहिजेत आणि रिडिंग तर सुरू पाहिजे. मॉक टेस्ट सांगितलं, आता मॉक टेस्ट फुल लेंथ अल्टरनेट डेजला सुरू ठेवायचे. आणि सेम केस फक्त आणि फक्त POPच्या मॉक टेस्ट द्यायच्या. ज्यांना 21व्या दिवशी लेवल झालीच पाहिजे असं वाटते त्यांनी हा अभ्यास सगळा करताना POला टार्गेट ठेवून करायचा, POच्या प्रीला टार्गेट ठेवून. सेम अल्टरनेट डेला POच्या मॉक टेस्ट देत राहायच्या. आणि प्रिलिम्सचा एक गेम लक्षात घ्या, प्रिलिम्स मध्ये टॅलेंट लागत नाही, काही एक्स्ट्राऑर्डिनरी काहीच लागत नाही, फक्त आणि फक्त इथं ग्रिंडिंग आणि हसलिंग. जो जास्त करेल त्याला प्रीला मार्क्स जास्त पडतील. थोडक्यात काय, जो जास्त प्रॅक्टिस करेल, जो जास्त घासेल, जो जास्त मेहनत करेल, तो प्रीचा पर्सेंटाईल त्या विद्यार्थ्याचा प्रीचा पर्सेंटाईल वाढून जाईल. आता नेक्स्ट, स्टडी प्लॅन फॉर मेन्स. आता मेन्ससाठी कसं स्टडी प्लॅन करायचं बघून घ्या. फर्स्ट ऑफ ऑल मेन्सचा गेम समजून घेऊया आपण, काय आहे नेमका. एक समजून घ्या, मेन्सचा गेम इझी आहे खूप. असं का म्हणतोय मी, भरपूर मला म्हणतात की मेन्स अवघड आहे, मला मेन्स येत नाही, थोडंसं अवघड जाते. एक कॉमन सेन्सची गोष्ट लक्षात घ्या. SBI POचा पेपर किती मार्क्सचा असतो मेन्सचा, 250. कट ऑफ कितीचा लागतो, 70, 80, फार तर 90. IBPS PO सेम केस, IBPS PO 225 मार्क्सचा पेपर असतो, कट ऑफ किती लागतो सेम रेंजमध्ये 70-80.
एसबीआय क्लर्क पकडून चला 78 80 असाच कट ऑफ लागतोय. 80 ते 90 दरम्यान मेन्सचा कट ऑफ लागतोय. एक्सेप्ट आरआरबी पण तेवढाच कट ऑफ लागतोय. उलट या वर्षी तर कमी गेला होता. तर कट ऑफ इतकं कमी जातोय म्हणल्यावर त्याला अवघड म्हणण्यात काय अर्थ नाही. तुम्ही थोडं तिथं फक्त क्वेश्चन सिलेक्शन पाहिजे, थोड्याफार गोष्टी मॅटर करतात, पण फार असं काही डिफरंट गेम आहे असं काही नाही. नॉर्मल गेम आहे, सेम अप्रोच प्री सारखा आहे. लर्न करा, प्रॅक्टिस करा. प्रीला काय करता तुम्ही, सपोज मला पर्सेंटेज टॉपिक शिकायचं आहे, पहिला त्याचे लेक्चर बघून घ्यायचे, लेवल 1 लेवल 2 लेवल 3 चे प्रॉब्लेम सोडवायचे आणि परत मॉक टेस्टवरती जंप करायची. सेम केस आहे मेन्सला, शिकायचंय आणि प्रॅक्टिस करायचे. आणखी एक मेन गोष्ट, जे मेन्सचं फिअर आहे ना, ते फिअर तुम्ही मोटिवेशन मध्ये ट्रान्सफर करा. म्हणजे सांगण्याचा मजचा अर्थ काय आहे माझा नेमका, भरपूर मुलं एसबीआय पीओ नाही, खूप काय मोठी एक्झाम आहे किंवा आयपीएस पीओ, अरे त्याचा कट ऑफ इतका कमी जातो, पेपर अवघड असेल, उगाच घाबरून जातात. घाबरून नाही जायचं. ते जे तुमचे फिअर आहे का, ते फिअर एका मोटिवेशन मध्ये ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करा तुम्ही. म्हणजे काय नेमकं ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करा म्हणजे काय, एक लक्षात घ्या, तुम्हाला प्री नाही, अल्टिमेट गव्हर्नमेंट जॉब ही मेन्स एक्झाम देणार आहे. तुमचा जो बेरोजगाराचा टॅग ते सरकारी नोकर, हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, ह्या ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला मेन्सची एक्झाम करून देणार आहे. ते ट्रान्सफॉर्मेशनला तुम्ही मोटिवेशन बनवा. फिअर नाही, ते एक मोटिवेशन आहे की हा, हीच एक्झाम मला माझा बेरोजगारीचा टॅग हटवून मला एक सरकारी नोकर बनवणार आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. ते जे फिअर आहे ना, नको मेन्स नको करायला, फक्त प्रीज करतो, ते कम्फर्ट झोन सोडा तुम्ही आणि मेन्सकडे वाटचाल करा, बिनधास्त न घाबरता. आता मेन्सचा अभ्यास पाहिजे कसा हे समजून सांगतो मी तुम्हाला विषय वाईज शॉर्टमध्ये. तर बेसिकली क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश. मेन्स कसं करायचं सांगतो. तुम्ही सपोज आता प्रीचं लेवल केली, फक्त प्री करताना एवढंच करा, टार्गेट ठेवा की माझा 21व्या दिवशी प्रीचा स्कोर 80-90 पर्सेंटाईलच्या वरती गेलाच पाहिजे. नाही गेला तर तुमचं परत नुकसान आहे. तुम्हाला परत 10-12 दिवस प्रीला द्यावे लागतील. परत ते 10-12 दिवस मेन्सच्या अभ्यासाचे कमी होतील. आणि जर तुम्ही मागे पडला तर कोणता ना कोणता विद्यार्थी तो प्लॅन फॉलो करत असणार आहे. त्याच्या स्ट्रेंथनुसार, त्याच्या विकनेसनुसार तो फॉलो करत असणार आहे. आणि ऑब्वियस आहे, कोण ना कोण फॉलो करते ह्याचा अर्थ तुमच्या हक्काचा जी पोस्ट आहे ती त्या विद्यार्थ्याला जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही मागे पडला तर तुमची जागा दुसरा कोणतरी घेणार आहे. त्यामुळे मागे नाही पडायचा अभ्यास करताना. तर मेन्सचं सब्जेक्ट वाईज समजून घेऊया आपण, क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश. क्वांटला सांगतो काय करायचं. सपोज जर तुमची लेवल झाली, बऱ्यापैकी लेवल आहे असं वाटतंय, तर तुम्ही लेक्चर स्किप करून डायरेक्ट मॉक टेस्टवरती जाऊ शकता. पण एक तुम्ही मेन्सचा अभ्यास सुरू केलाय किंवा मेन्सच्या अभ्यासाच्या मध्यात आहे, तर काय करायचं ते सांगतो. क्वांट आता सपोज पहिल्यांदा तुम्ही लेक्चर करून घ्या. शुभम सरांच्या चॅनलवरती जावा, शुभम सर अकॅडमीच्या चॅनलवरती गेला आणि तिथं प्लेलिस्टमध्ये 10-10 तासांचे 5 लेक्चर आहेत. ते लेक्चर क्वांट मधले DI आणि केसलेट ह्याचे लेक्चर आहेत. तर ते 10 तासांची 5 लेक्चर करा असं का सांगतोय मी. मेन्सच्या कोणत्याही ऑफिसरच्या पेपरचं नाव बघा, डाटा इंटरप्रिटेशन अँड अनालिसिस असं नाव असते, ना की अरिथमॅटिक. त्यामुळे DI ला एक वेपन म्हणून ट्रीट करा तुम्ही. DI हे मेन्स मधील क्वांटच्या पेपर मधले एक ब्रह्मास्त्र आहे. DI आणि केसलेट ते ब्रह्मास्त्र तुमच्याकडे असलंच पाहिजे. तर पहिल्यांदा काय करायचे, ते 5 तासांचे 10-10 तासांचे 5 लेक्चर्स बघून घ्या शुभम सर अकॅडमीचे. ओके, ते 5 लेक्चर्स बघताना लेक्चर्स बघायचे कसे ते सांगतो. ते हे तिन्हीला अप्लाय होईल. लेक्चर पाहायचे कसे, पहिल्यांदा लेक्चर सुरू करायचं, पॉज करायचं सुरू झाल्यानंतर क्वेश्चन आला की, आणि एक आपला आपण स्वतःहून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. त्याला 5 मिनिटं द्यायचे, 10 मिनिटं द्यायचे, फार फार तर एक 15 मिनिटं द्यायचे, पण स्वतःहून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. याने काय होईल, तुमची थिंकिंग ॲबिलिटी वाढेल. आणि एकदा का तुमची थिंकिंग ॲबिलिटी हळूहळू शिस्तीत वाढायला सुरुवात झाली ना, मग ती मेन्सची लेवल प्रॉपर स्टेप बाय स्टेप बनत जाईल. तर लेक्चर बघायचे 10-10 तासांचे 5 लेक्चर आहेत ते बघून घ्या. त्याच्यानंतर एक व्हेरिएबल प्रॉब्लेमची एक प्लेलिस्ट आहे, 5 का 6 लेक्चर आहेत त्यामध्ये, ते लेक्चर तुम्ही करून घ्या. हे झालं. त्याच्यानंतर जे सेशन घेतलेत, कोणतंही सेशन असू दे, एक अर्थमॅटिकचे मेन्स लेवलचे प्रॉब्लेम करून घ्या तुम्ही. आता तुम्ही शुभम सर अकॅडमीचे असाल किंवा नॉन SSA, हे लेक्चर तर करून घ्या तुम्ही. व्हेरिएबल बेस्ड लेक्चर पाहिजे तुमचे चांगले, प्रॉब्लेम DI चांगलं पाहिजे. झालं, क्वांटचा गेम खतम होतोय. त्यामुळे एक ऍटलिस्ट मेन्सचे 20 ते 25 लेक्चर तुमचे बघून झाले पाहिजेत. हे सपोज 10 लेक्चर DI चे झाले, DI आणि केसलेटचे 5 लेक्चर DI आणि केसलेटचे 10-10 तासांचे, व्हेरिएबल बेस्डचे एक 5 लेक्चर, आणि जे सेशन घेतलेत मेन्सचे, त्या सेशन मधले फक्त आणि फक्त अर्थमॅटिकचे प्रॉब्लेम्स, वर्ड प्रॉब्लेम सोडवून काढा. असे एक सपोज 25 ते 30 लेक्चर झाले. आता हा सगळा सिलेबस झाला तुम्ही क्वांट, सपोज तुमची एक चांगली लेवल होईल. पण तुम्हाला अजून वाटलं
अजून मला लेवल करायचं आहे किंवा अजून थोडंसं मला प्रॅक्टिस करायचं आहे, तर हे शुभम सर अकॅडमीचा कंटेंट झाला. त्याच्यानंतर तुम्ही मग युट्यूबवर जाऊन मेन्स लेवल DI टाकू शकताय. कोणत्याही शिक्षकाचे एक 10 ते 15 लेक्चर्स बघून काढा. एक्स्ट्रा तुम्हाला एक एक्स्ट्रा आणि तुमचे त्यामध्ये प्रॅक्टिस व्हायसाठी. हे लेक्चर झाले एक सपोज अंदाजे एक 40 लेक्चर पकडून चला. लेक्चर झाले, लेक्चर झाल्यानंतर हे 40 लेक्चर तुम्हाला फार फार तर 30 ते 35 दिवसांमध्ये संपवायचे आहेत. लेक्चर झाल्यानंतर काय करायचं, एक 15 ते 20 दिवस गाईडलीची मॉक टेस्ट, स्ट्रिक्टली सांगतो मी, गाईडली आणि प्रॅक्टिस मॉक याची मॉक टेस्ट सबमिट करायची. कोणत्या लेवलची? RRB क्लर्क मेन्स आणि RRB PO मेन्स ह्या लेवलची सबमिट करायची. आणि तुमच्या एक 15 ते 16 मॉक टेस्ट सबमिट करून सोडवून झाले पाहिजेत. त्यामध्ये कसं, RRB POचे एक 7-8 सोडवा, RRB क्लर्कच्या 7-8 सोडवा, प्रॅक्टिस मॉकच्या निम्म्या ठेवा आणि प्रॅक्टिस मॉकच्या गाईडलीच्या निम्म्या ठेवा. असं करू शकतो तुम्ही, कॉम्बिनेशन तुमच्या पद्धतीने करू शकता. पण सांगण्याचा उद्देश एवढाच की एक लेक्चर झाल्यानंतर एक 15 दिवस 15 ते 20 मॉक टेस्ट तुमच्या सबमिट करून सोडवून झाल्या पाहिजेत क्वांटच्या. आता रिझनिंगमध्ये क्रिटिकल रिझनिंग हा विषय खूप महत्वाचा आहे. तुम्ही क्रिटिकल रिझनिंग हे तुम्हाला आलंच पाहिजे, कारण जवळजवळ 90 ते 95% जनतेला क्रिटिकल रिझनिंग येत नाही बँकिंग करणाऱ्या. आणि विषय काय होते, आता पझलचा गेम सांगतो. पझलचा गेम काय आहे नेमका, गेम ऑफ पझल, त्यासाठीच नाव टाकले मी. सपोज अंदाजे एका मेन्सला एक्झामला 4 पझल येतात, 2 पझल सर्वांना सुटतात. पण तिसरं पझल घेताना एखादा विद्यार्थी अडकतो किंवा एखाद्याला अडकतो, 5 मिनिटं देतो, 10 मिनिटं देतो, पण एक 12-13 मिनिटांनंतर ते पझल सॉल्व्ह होतं त्याला. पण एखादा विद्यार्थी असा असेल की त्याला 5 ते 7 मिनिटांमध्ये ते पझल सॉल्व्ह होईल किंवा मॅक्झिमम 7 ते 8 मिनिटांमध्ये सॉल्व्ह होईल. पण जर तुमचं क्रिटिकल रिझनिंग स्ट्रॉंग असेल ना, सपोज तुम्ही एक पझल घेतलं, ते अडकलं, 5 मिनिटं गेली, सोडून दिलं. पण जर तुमचं क्रिटिकल रिझनिंग स्ट्रॉंग असेल तर तुम्ही 7 ते 8 मार्क हे बाकीच्या मुलांपेक्षा जास्त कमवू शकता. 2 पझल सगळेच करणार आहेत, मीही करणार आहे, तुम्हीही करणार आहे. मिसलेनियस जेवढा आहे पेपरमध्ये तुम्हीही करणार आहे, मीही करणार आहे. पण क्रिटिकल तुम्ही आणि मी दोघांनाही येत असेल असं नाही, तर क्रिटिकल रिझनिंग ज्याला येईल तो रिझनिंगमध्ये 7 ते 8 मार्कांना बाकीच्या मुलांपेक्षा नक्की पुढे जाईल. आणि मिसलेनियसचं तीच गोष्ट, मिसलेनियस फक्त आणि फक्त मॉक टेस्ट मधून करून घ्या. ऑफलाईन प्रॅक्टिस करण्याची काहीही गरज नाहीये. इंग्लिश पुन्हा हेच सांगेल मी, इंग्लिश लेवल करायचे असेल तर तुम्ही तो जुना व्हिडिओ बघून घ्या इंग्लिशचा. सागरमाळी इंग्लिश स्ट्रॅटेजी असं टाकलं तर युट्यूबवरती येऊन जाईल. पण तरीही जे सांगून देतोय ते लेक्चर्स, आता सपोज मी SSA मध्ये क्लास केलाय, तर फातिमा मॅमचे मेन्सचे लेक्चर आहेत युट्यूबवरती. SBI क्लर्क मेन्स असेल किंवा PO मेन्स असेल, तर मेन्सचे एक 20 ते 25 लेक्चर्स बघून घ्या. ते लेक्चर बघायचे कसे, तर तुम्हाला त्या टीचरचा थिंकिंग पॅटर्न समजला पाहिजे की ते उत्तर टिक करताना टीचरचा माइंडसेट काय होता. बाबा मॅमचा माइंडसेट काय होता, ते उत्तर का टिक केलं, बाकीचे उत्तर का नाही टिक केले. तर ते अंडरस्टँडिंग किंवा ग्रास्पिंग कसं करायचं ते मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी. तर तुमचे लेक्चर एक 20 ते 25 झाले पाहिजेत चांगले, जेणेकरून तुमचा एक बेस मेन्सचा चांगला तयार होईल. ह्याच्यानंतर क्रॉस रिडिंग ठेवायचे, जिथं की इथं नाव दिलंय मी हायब्रिड रिडिंग. म्हणजे काय, सपोज 3 तारखेला पेपर वाचता 1 तास, 4 तारखेला तुम्ही पुस्तक वाचा 1 तास, 5 तारखेला पेपर वाचा, 6 तारखेला पुस्तक वाचा. ह्यानं तुमचं रिडिंग एकदम फाउंडेशन एकदम पक्क होईल. क्रॉस रिडिंगमुळे तुमचा भरपूर फायदा होईल. एडिटोरियलमुळे किंवा पेपर वाचण्यामुळे तुमचं अंडरस्टँडिंग स्किल वाढेल, ग्रास्पिंग स्किल वाढेल आणि बुक वाचण्यामुळे तुमचं स्पीड वाढेल, तुम्ही फ्लोमध्ये राहाल. तर दोन्ही तुम्ही क्रॉस रिडिंग ठेवलं ना, तुम्हाला भरपूर फायदा होईल. कारण मी सुद्धा क्रॉस रिडिंगच केलं होतं, बऱ्यापैकी फायदा झाला होता. ह्याच्यानंतर सेक्शनल मॉक टेस्ट, इंग्लिशच्या सेक्शनल मॉक टेस्ट सुरू ठेवायच्या. आठवड्यातून 2 ते 3 सेक्शनल मॉक तुमच्या सोयीनुसार मिनिमम 2 मॅक्झिमम 3 ते 4 मॉक टेस्ट सेक्शनल मेन्शन देऊ शकते. आणि तेच सांगणं आहे सेम परत, एकतर मॅमकडून किंवा डाऊट क्लिअरिंग फॅकल्टीकडून तुम्ही स्टार्टिंगच्या एक 2-3 मॉक टेस्टचं अनालिसिस करून घ्या की अनालिसिस कसं करायचं, आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतःहून अनालिसिस करू शकता. तर सेक्शनल मॉक टेस्ट एक तुमच्या झाल्या पाहिजेत 2 ते 3 आठवड्यातून. याच्यानंतर ग्रामर रिव्हिजन, इथं लिहिले बघा मी, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आणि टेन्स. हे प्रामुख्याने 2 टॉपिक तुमचे चांगले पाहिजेत. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट प्लस टेन्स, मी रिपीट करतोय, हे 2 टॉपिक तुमचे चांगले पाहिजेत एकदम. इंग्लिशवरती प्रॉपर 100% कमांड येण्यासाठी ग्रामर तुम्हाला थोडंफार आलंच पाहिजे, पण SVE आणि टेन्स हे 2 टॉपिक तुमचे चांगल्या प्रकारे तयार पाहिजेत. तर आता आपण समजून घेऊया जनरल अवेअरनेस राहिला. आता जनरल अवेअरनेसची स्ट्रॅटेजी काय पाहिजे करंट अफेअरची. तर करंट अफेअर, तर आता आपण बघून घ्या जनरल अवेअरनेसची स्ट्रॅटेजी करंट अफेअर्स. तर जनरल अवेअरनेस बून और बेन, वरदान आहे की शाप आहे, ते आता एक एक्झाम्पल म्हणजे पूर्ण मी समजून सांगितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल नेमकं जीकेला महत्व किती द्यायचं. तर
आता एक्झॅक्ट सांगतो माझा पर्स्पेक्टिव्ह काय होता जीके कडे बघण्याचा आणि माझी स्ट्रॅटेजी काय होती. फर्स्ट ऑफ ऑल मी अभ्यास कसा करत होतो ते सांगतो स्टार्टिंगला. तर मी काय करायचो, गौरव वर्ग सरांचे मंथली 3 व्हिडिओ 4 व्हिडिओ 300 सिरीजचे आणि बँकिंग अवेअरनेसचा 1 किंवा कधी कधी 2 येतात ते व्हिडिओ. ते 6 व्हिडिओ झाले, ते 3 आणि ते 4 आणि बँकिंग अवेअरनेसचे 2 असे 6 व्हिडिओ गौरव वर्ग सरांचे. ह्याला कॉम्प्लिमेंट म्हणून स्पॉटलाइट म्हणून एक मॅगझिन आहे, अनुज जिंदल नावाचं एक ऍप्लिकेशन आहे. त्यामध्ये ऍप्लिकेशन डाउनलोड केलं की करंट अफेअर्स सेक्शन मध्ये तुम्हाला एक फ्री मध्ये मॅगझिन भेटेल. मंथली मॅगझिन आहे फ्री मध्ये, स्पॉटलाइट. एक 250 ते 300 पानांचं मॅगझिन आहे, पण ऍक्च्युअल कंटेंट त्यामधला 150 ते 160 पानांचाच असतोय, कारण ते मॅगझिन एकदम सोफिस्टिकेटेड आहे, प्रॉपर एकदम. आणि काय वाचायचं हे एकदम अधोरेखित केलंय आणि लाईन स्पेसिंग जास्त असल्यामुळे त्याचे पेजेस जास्त होत आहेत, पण ऍक्च्युअली तेवढे पेजेस नाहीये. तर तुम्ही त्याला घाबरून जायचं काम नाही की हे मोठा आहे कधी करू. एक 3 ते 4 दिवसामध्ये ते मॅगझिन होऊन जाते. मी काय करत होते, 6 व्हिडिओ हे मॅगझिन दिवसाला 3 तास असं 1 महिना 5 दिवसामध्ये 15 तासामध्ये कव्हर करायचो मी. तर याचं कारण सांगतो नेमकं, मी कमी वेळ का द्यायचो. आता एक ए पर्सन आहे आणि एक बी पर्सन आहे. ए पर्सन काय करतोय, सपोज जीकेला जास्त महत्व देतोय, असं जास्त महत्व देतो, रोज डेली जीके करू आपण, 2-3 सोर्स करू. सपोज नॉर्मल मुलगा काय करतो, 5 महिन्यांचं किंवा 6 महिन्यांचं डेली जीके करतो. एक विद्यार्थी ए आहे, 6 महिन्यांचं डेली जीके करतोय. सपोज डेली जीके कराय 1 तास लागतोय रोज. 6 महिन्यांचं जीके कराय तास किती झाले, 180 दिवस म्हणजे 180 तास झाले. प्लस मेन्सची एक्झाम आली तर रिव्हिजन कराय एक्स्ट्रा रोज 1 तासाचा तिथे 3 तास होतोय, जीकेला 4 तास होते, तिथे एक 3 तास धरून चला, असे एक 30 तास वाढले रिव्हिजनचे. म्हणजे टोटल 210 तासांचा अभ्यास करतोय विद्यार्थी ए. आणि विद्यार्थी बी, मी स्ट्रॅटेजी बी फॉलो केली होती. काय केली होती ती सांगतो. मी काय करणार, गौरव वर्ग सरांचं ते 6 व्हिडिओ स्पॉटलाइट मॅगझिन 5 दिवसामध्ये 1 महिना कव्हर होते. रोज 3 तास जीके, एका महिन्याला 15 तास, असं मी 4 महिन्यांचं जीके करणार. 15 चूक 60 तास. 60 तासामध्ये आणि एक्स्ट्रा 2 तास पकडून चला, रिव्हिजनचे 80 तास. 80 तासामध्ये माझं 4 महिन्यांचं पूर्ण जीके कव्हर होते आणि इकडं 210 तास. मग जो राहिलेला 80 तास ते 210 तास हा जो मधला गॅप आहे, तो गॅप जो आहे तो मी क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिशसाठी देईल. सपोज तुमच्यापेक्षा मी 100 ते 150 तास कमी अभ्यास करतोय जीकेचा. तुम्ही 80 तास करताय, मी 80 तास करतोय, तुम्ही 210 तास करताय. जो मधला गॅप आहे तो गॅप मी क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिशसाठी वापरेल आणि जास्त लीड ह्या विषयामध्ये घेईल. मी सांगण्याचं कारण सांगतो नेमकं. RRBPO ला मला मार्क पडले 18 की 19 काहीतरी मार्क होते जीकेला, एकदम कमी अभ्यास करून. तिथं तर मी 60 तास पण नाही, जवळजवळ एक साधारणपणे रोज एक 3 तास असं एक 8 ते 9 दिवसामध्ये मी जीके पूर्ण कंप्लीट केलं होतं. RRBPOचं फक्त 3 महिन्याचं जीके केलं, पण मी सजेस्ट करतो 4 महिन्याचं जीके करून जा तुम्ही. तर मला 18 मार्क पडले. पण ज्याने डेली जीके केलं त्यांना फार तर 50 पैकी 25 ते 26 मॅक्झिमम 27-28 मार्क पडून झाला. 27 मार्क्स खूप झाले 50 पैकी. तिथंच मला 18 ते 19 मार्क पडतील. सांगण्याचा म्हणजे हेतू काय नेमका, फार तर ते जीके मध्ये माझ्यापेक्षा 7 ते 8 मार्कांनी पुढे जातील. पण तो जो वेळ आहे 80 तास ते 210 तास, हा जो मधला वेळ आहे तो मी क्वांटसाठी एक 20-30 तास देईल, रिझनिंगसाठी 20 ते 30 तास एक्स्ट्रा देईल, इंग्लिशसाठी 20 ते 30 तास एक्स्ट्रा देईल. आणि ह्यामधून मी क्वांटमध्ये 7-8 मार्क, रिझनिंग 7-8, इंग्लिश 7-8, असा एक ॲव्हरेज ऑन अन ॲव्हरेज 25 ते 26 मार्क्सचा गॅप तुमच्यापेक्षा जास्त घेईल मी या 3 विषयामध्ये. तुम्ही जीके मध्ये 6 मार्क एक्स्ट्रा घ्याल, माझ्यापेक्षा 6 ते 7, पण अल्टिमेटली मी 20 ते 22 मार्कांनी तुमच्यापेक्षा पुढे असणार आहे फायनल एक्झामला. म्हणजेच काय, तुम्ही 80 तास अभ्यास केला तर तुम्ही 17 ते 18 मार्क्स पर्यंत जाऊ शकता. पण जर तुम्ही 200 ते 210 तास अभ्यास केला तर फार तर 27 ते 28 पर्यंत जाऊ शकता. पण तेच जर क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिशचा विषय काय आहे हे शुअर मार्क आहेत एकदम. म्हणजे इथं खालची लाईन लिहिली बघा मी, फर्स्ट कलेक्ट द ॲब्सोल्यूट मार्क्स अँड देन रन टुवर्ड्स द अनसर्टन मार्क्स. म्हणजे पहिल्यांदा एक शाश्वत मार्क्स कलेक्ट करा, जे सर्टन मार्क्स आहेत. जसं की क्वांट, तुम्ही चांगला अभ्यास केला, फिक्स माहिती आहे चांगला अभ्यास केला चांगले मार्क्स पडणार आहे. सेम केस इंग्लिश अँड रिझनिंग, तुम्ही चांगला अभ्यास केला तर चांगले मार्क्स नक्की पडणार आहेत. पण जीकेचं सांगता येत नाही, तुम्ही चांगला अभ्यास जरी केला तर चांगले मार्क पडतीलच असं नाही सांगू शकत. एक्झाम्पल देऊन सांगतो. सपोज एखादा विद्यार्थी अफेअर क्लाउड करतोय, एखादा विद्यार्थी अड्डा 247 करतोय, एखादा विद्यार्थी गौरव वर्ग सरांचे लेक्चर्स करतोय. तर त्यामध्ये होतं काय, एखाद्या एक्झामला अफेअर क्लाउडचं जास्त येऊ शकतं,
तर त्या कंटेंट मला जास्त आलं आणि ते मी केलेलं नाही तर मला थोडेसे मार्क कमी पडतील त्या विद्यार्थ्यापेक्षा. कधी कधी असं होऊ शकतं अड्डा 2% मधलं जीके जास्त येऊ शकतं, गौरव सरांचं कमी येऊ शकतं, त्यावेळी तो विद्यार्थी पुढे जाईल. कधी असंही होऊ शकतं की गौरव सरांचं जास्त येऊ शकतं, दुसऱ्या कंटेंट सोर्स मधलं कमी येऊ शकतं, त्यावेळी मी पुढे जाईल. म्हणजे शुअर नाही, तुम्ही चांगला जरी अभ्यास केला तर तुम्हाला चांगले मार्क पडतीलच जीकेला हे शुअर नाही. हा, तुमचा सेक्शनल निघेल एक डिसेंट मार्क्स पडतील अबोव एव्हरेज, पण एक्सलंट मार्क्स पडतील. एक्सलंट अभ्यास केला म्हणून एक्सलंट मार्क पडतील जीकेला असं नाही होणार, कदापि होणार नाही असं कधी. पण व्हाईस वर्सा क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, कॉम्प्युटर तुम्ही चांगले अभ्यास केला नक्कीच चांगले मार्क्स पडतील. त्यामुळे हे तुमच्यावरती डिपेंड आहे जीकेला किती सिरियस घ्यायचं. आता जर मी कसं केलं त्यावेळी, आता मी काय सजेस्ट करेल तुम्हाला, एक प्रीमचा अभ्यास सुरू कराल तुम्ही 15 ते 20 जून नंतर प्रीचा अभ्यास सुरू कराल तुम्ही 15 ते 20 जुलै नंतर. तर त्यावेळी काय करता येईल आपल्याला, 15 ते 20 जुलै नंतर तुम्हाला प्रिलिम्सचा अभ्यास करता येईल, फक्त प्री. तर त्यावेळी काय करायचं, प्रीचा एक अभ्यास 5 ते 6 तास आणि जीकेचा अभ्यास 4 ते 5 तास. त्यामुळे तिथं तुमचं 15 दिवसात जीके कव्हर होतोय थोडंफार. आणि त्याच्यानंतर प्री झाली की मेन्स नंतरही तुम्ही जीके कव्हर करू शकताय प्रॉपर एकदम. प्री झाल्यानंतर काय करायचं, मेन्सच्या मॉक टेस्ट आणि जीके एवढंच काम आहे. लेवल आधी आपण करून घेतले 2-3 महिने लेक्चर बघून, गाईडलीच्या पीडीएफ ऑफलाईन सोडवून किंवा कुठूनही सोर्समधून ऑफलाईन प्रॅक्टिस करून. पण प्री झाल्यानंतर फक्त मॉक टेस्ट आणि जीके एवढाच पॅटर्न पाहिजे तुमचा. तर आय होप बऱ्यापैकी तुम्हाला जीकेची स्ट्रॅटेजी समजली असेल. लॉजिकली नेमकं जीकेचा अभ्यास जास्त वेळ का नाही द्यायचा, वेळ तुम्ही जास्त इन्व्हेस्ट करा क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिशमध्ये अदर दॅन जीके. जीकेला वेळ देऊ नका असं म्हणत नाही, पण थोडासा वेळ कमी द्या कारण ते अनसर्टन मार्क्स आहे. आता हे प्लॅनिंग सांगण्यामागचं लॉजिक काय आहे, नेमकं माझं लॉजिक समजून घेऊया आता. लेवल अप. तर पहिला इतकं घासून आपण स्वतःला एक चांगली लेवल करून घ्यायची, इतकं रगडून घ्यायचं स्वतःला, इतकं चांगल्या प्रकारे रगडून घ्यायचं की आपली लेवल चांगली झाली पाहिजे. एक्झाम्पल देऊन सांगतो, एक क्रिकेटचं एक्झाम्पल घ्या. सपोज आज वन डे मॅच आहे किंवा T20 वन डेचं एक्झाम्पल घ्या. आज वन डे मॅच आहे, आज मॅचमध्ये सपोज ऑस्ट्रेलिया आणि सपोज तुमची ना माझी मॅच सुरू आहे क्रिकेटची, दोघांच्या टीममध्ये मॅच सुरू आहे, ऑडियन्स आणि शिक्षकांच्या मध्ये मॅच सुरू आहे. तर ऑडियन्स चांगले खेळते, ऑडियन्स चांगले खेळते माहिती आहे. मी सपोज उद्या मॅच खेळायला आलो, पहिल्या मॅचला सपोज मी हारलो, थोडी प्रॅक्टिस केली, परत दुसऱ्या दिवशी मॅच खेळायला गेलो, परत मॅच हारलो, परत थोडी प्रॅक्टिस केली, परत तिसऱ्या दिवशी मॅच खेळायला आलो, परत मॅच हारलो, थोडी प्रॅक्टिस केली. पण ह्याच्याऐवजी जर तुम्ही असं केलं असतं की बाबा मी पहिल्या दिवशी का हारलो, एक्झाम्पल सांगायचं झालं तर काय, बाबा मी पहिला काय करेल, एक महिनाभर बॅटिंग चांगली करून घेईल, बॉलिंग चांगली करून घेईल, फिल्डिंग चांगली करून घेईल. ह्या तिन्ही गोष्टीवरती एक महिनाभर मी चांगलं वर्क करेल आणि जेव्हा माझी चांगली एक लेवल होईल, लेवल झाल्यानंतर मी मैदानात उतरेल, मग मैदान गाजवू शकतोय आपण. मग प्रतिस्पर्धी कसाही जरी असला तरी आपली एकदा लेवल झाली असली, आपलं नाणं खणखणीत असलं की आपण कशीही मात करू शकतोय प्रतिस्पर्ध्यावरती. दुसरं एक्झाम्पल सांगतो याच बाबतीत, लेवल अप का करायचे, जे प्लॅनिंग सांगितलं मी मगापासून ते का, म्हणजे स्वतःला इतकं रगडून का घ्यायचं, लेवल अप का करायचे पटपट. कुस्तीचं एक्झाम्पल घ्या. समोर एक तगडा पैलवान आहे, मी आज कुस्ती काय गेलो त्या पैलवानासोबत, त्यानं मात दिली मला, हरलो मी, परत घरी आलो, थोडी प्रॅक्टिस केली, झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी परत सेम केस, गेलो, कुस्ती खेळलो, हरलो, परत मागं आलो. तिसऱ्या दिवशी गेलो, त्या पैलवानासोबत कुस्ती खेळलो, हरलो, परत मागं आलो. तुम्ही आज जा, उद्या, परवा, कधी जा, तुमची जर लेवल नसेल तर 100% तुम्ही तिथं हरणार आहात. सेम कसं आहे मॉक टेस्ट, तुमची लेवल नसेल किंवा एक्झाम तुमची लेवल नसेल तर ऑब्व्हियसली तुमचा पर्सेंटाईल कमीच येणार आहे. मग आता ते एक्झाम्पल वरती येऊया परत आपण कुस्तीच्या. कळलं 4 दिवस झाले सलग हारायला लागले, मी 5व्या दिवसापासून काय करेल, मस्तपैकी तो पैलवान काय करतोय बघेल, त्याचा वस्ताद कोणता, तो वस्तादाकडून शिकतोय, मी पण एखादा वस्ताद पकडेल. म्हणजे वस्ताच्या रूपात म्हणजे काय, आपल्याकडे डाऊट क्लिअरिंग फॅकल्टीज किंवा शिक्षक. मग मी रोज खुराक खाईल जो तसा खातोय प्रॉपर, रोज सपोज काय ड्रायफ्रूट खातोय किंवा थंडाई पितोय पैलवान, रोज जोरडीस मारतोय 100-200, सूरसपाट्या मारतोय 100-200, मी सगळं काही करेल जेणेकरून माझ्या हातात, पायात किंवा मनगटात चांगल्या प्रकारे ताकद येईल आणि मी त्याच्या कॅपेबल बनेल, त्या पहिलवानासोबत कुस्ती खेळायला मी कॅपेबल बनेल. असं एक स्वतःला मी एक डिझर्विंग कॅन्डिडेट बनवेल एक्झामसाठी.
मग महिनाभर चांगली लेवल झाली की महिनाभरानं परत मी आखाड्यात उतरेल. ऑब्व्हियसली मी जिंकेल किंवा टाय थ्रू होईल, हारणार नाही एवढं तर फिक्स सांगू शकतो, कारण आता तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहे. त्याची पण ताकद तेवढी आहे, तुमची पण ताकद तेवढी आहे, त्याची पण प्रॅक्टिस झालेली आहे, तुमची पण प्रॅक्टिस झालेली आहे. म्हणजे डिझर्विंग कॅन्डिडेट बनताय तुम्ही. पण जर तुम्ही लेवल अपच करून घेतली नाही तर ऑब्व्हियसली मार्क खाणार आहे. त्याच्यापेक्षा काय करा, वीक पॉइंटर काम करा, क्वांट डेव्हलप करून घ्या, रिझनिंग डेव्हलप करून घ्या. 1-1.5-2 महिने स्वतःवरती चांगली कमांड करून घ्या त्या विषयावरती. एकदा इतकं स्वतःला चांगलं रगडून घेतलं ना, मग काय अडचण नाही, मग प्रॉपर मैदान गाजवू शकताय तुम्ही एक्झामचं. आणखी एक पॉईंट राहिला त्यामध्ये, मॉक टेस्ट वर्सेस स्टडी. तर तेच रोज उठून कुस्ती खेळणं आणि हारणं म्हणजेच मॉक टेस्टमध्ये पर्सेंटाईल कमी येणं. पण स्टडी म्हणजे काय, एक महिनाभर मी चांगली ताकद बनवून घेईल, हातामध्ये, मनगटात, पायामध्ये सुरसपाट्या मारून, डिप्स मारून, चांगला व्यायाम करून. हे म्हणजे झाले लेवलअप करणे, स्टडी करणे. त्याच्यानंतर महिन्याभर मॉक टेस्ट द्यायच्याच आहेत आपल्याला. म्हणजे मग तिथून पुढे रोज कुस्ती जर खेळतो मी, चान्सेस आहेत की तुम्ही रोज जिंकू शकताय. रोज 80-85 पर्सेंटाईलच्या वरती मार्क्स येतील. पण ते मार्क्स आणण्यासाठी स्वतःला तुम्ही रगडून घेतले पाहिजे चांगल्या प्रकारे. तर ह्यामध्ये आता बघूया, आता हे सगळं प्लॅनिंग सांगितलं मी, नेमकं काय करायचं. हे प्लॅनिंग करताना आपण काय करायचं, सपोज आता आज मी तुम्हाला हे प्लॅनिंग सांगितलं, उद्या दुसरं कोणतरी प्लॅनिंग सांगेल, तुम्ही 4-5 टॉपरचे व्हिडिओ बघाल, अजून 3-4 टॉपरचे व्हिडिओ बघाल, 5-6 टॉपरचे व्हिडिओ बघाल. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, दुसऱ्याची स्ट्रॅटेजी कधीच कॉपी पेस्ट नाही करायची. कधीच म्हणजे कधीच कॉपी पेस्ट स्ट्रॅटेजी करायची नाही. आपण प्लॅनिंग बनवताना आपलं स्ट्रेंथ आणि आपला विकनेस हे माहीत पाहिजे आपल्याला. म्हणजे स्ट्रेंथ आणि विकनेस ह्याचं अनालिसिस करा. स्वतःला काय येतंय आणि काय येत नाही ह्याचं चांगलं आपल्याला आपल्याबद्दल चांगली समज पाहिजे. परत एक एक्झाम्पल देईन तर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. म्हणजे सांगायचा उद्देश काय होता, तुम्ही स्वतःचा स्ट्रॉंग पॉईंट ओळखा आणि वीक पॉईंट ओळखा आणि मग प्लॅनिंग करा. असं नाही की मी हे प्लॅनिंग दिलंय किंवा उद्या कोणत्या टॉपरनी हे सांगितलं किंवा ह्यांनी हे सांगितलं, त्यांनी ते सांगितलं, ते ऐकायचं. पण त्या सगळ्यांचा एक लिस्ट बनवायचा आणि आपल्याला काय येते आणि आपल्याला काय येत नाही ह्याचं एक चांगलं प्लॅनिंग बनवायचं आणि या सगळ्याचं मिश्रण करून एक प्रॉपर प्लॅनिंग बनवायचं आणि ते प्लॅनिंग तुम्हाला पोस्ट मिळवायला हेल्प होईल. एक्झाम्पल देऊन सांगतो, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं उदाहरण घ्या. रोहित शर्माला पुल शॉट चांगला येतोय आणि विराट कोहलीला कव्हर ड्राईव्ह चांगला येतोय. तर ह्यामध्ये विषय काय होईल, रोहित शर्माला पुल शॉट चांगला येतोय आणि कव्हर ड्राईव्ह येत नाही, बरोबर. रोहित शर्मा काय करेल, मला पुल शॉट येतोय म्हणून काय दिवसभर पुल शॉट खेळायचा का, नाही, थोडंफार पुल शॉटची प्रॅक्टिस करून परत तो कव्हर ड्राईव्हवर चांगली मेहनत घेईल. ह्याच्या उलट विराट कोहलीला माहिती आहे की मला रोहित शर्मासारखा पुलशॉट येत नाही, पण मला कव्हर ड्राईव्ह चांगला येतोय. पण कव्हर ड्राईव्ह चांगला येतोय म्हणून दिवसभर कव्हर ड्राईव्हवर मेहनत नाही घेणार कोहली. कव्हर ड्राईव्ह थोडंफार खेळेल आणि बऱ्यापैकी चांगली पुलशॉटची प्रॅक्टिस करेल. म्हणजेच विकनेसवर जास्त काम करायचं. स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ राहूनच द्यायची, पण विकनेसवर चांगल्या प्रकारे काम करायचं, जेणेकरून मॅचमध्ये दोघांनाही दोन्ही शॉट चांगल्या प्रकारे खेळता येतील. तेच सांगायचा उद्देश होता. सपोज तुम्हाला DI येते, एक DIचा सेट आहे, 5 क्वेश्चन असतात, तुम्हाला 2.5 ते 3 मिनिटांमध्ये ते 5 क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत प्री लेवलचे. तर जर सॉल्व्ह होत असतील तर रोज उठून 5 ते 6 DI सेट सॉल्व्ह करण्याची गरज नाहीये, ते पूर्ण डॉंकी वर्क झालं. पण सपोज तिथेच तुम्हाला 5 मिनिटं किंवा 6 मिनिटं लागतायत, तर तुमचा टायमिंग जोपर्यंत 2 ते 2.5 मिनिटापर्यंत येत नाही, 2.5 ते 3 मिनिटापर्यंत, तोपर्यंत तुम्हाला रोज 50 ते 60 रोज 5 ते 6 DI सोडवणं भाग आहे तुम्हाला. तेच स्ट्रॉंग पॉईंट, वीक पॉईंटवर काम करा. आता इफेक्ट ऑफ निग्लिजन्स. सपोज तुम्ही 1-2-3 महिने कमी अभ्यास केला किंवा नॉर्मल, हा ठीक आहे, अजून आपल्याकडे 3-4 महिने आहेत, आपण IPSPला टार्गेट करू, अजून 5-6 महिने आहेत, तर असं होणार नाही. निग्लिजन्स थोडा जरी केला तुम्ही तर तेच सांगणं आहे माझं. तुम्ही अभ्यास केला नाही ना तर कोण ना कोण दुसरा विद्यार्थी अभ्यास करत असणार आहे आणि ते विद्यार्थी तुमच्या पुढे निघून जाणार. दिवसेंदिवस ते विद्यार्थी तुमच्या पुढे निघून जाणार आणि असंच ते थोडं दिवस जाता पूर्ण IBPS कॅलेंडर तुमच्या हातातून निघून जाईल. जर ते कॅलेंडर निघून जाऊन द्यायचं नसेल, त्या विषय सायकलमध्ये परत अडकायचं नसेल, तर चुपचाप हे 3 ते 4 महिने मान खाली घालून रोज 10 ते 12 तास अभ्यास करायचा. आता हे सगळं करत असताना तुमचा माइंडसेट कसा पाहिजे, तर रन ॲट युअर ओन पेस. म्हणजे तुम्ही तुमच्या गतीनं चाला. तुम्हाला ससान कासवाची गोष्ट माहिती असेल, आता ती काय सांगण्याची गरज नाही येत, पण तुम्ही तुमच्या गतीनं चाला. एक्झाम्पल देतो, बाबा तुमच्या मित्राचे पर्सेंटाईल 70 ते 80, 80 ते 90 पर्सेंटाईल येत आहेत. सॅडच्या एक लायब्ररीत सपोज तुमच्या साईडला एक विद्यार्थी बसतोय, त्याचे पर्सेंटाईल 70 ते 80च्या वरती येत आहेत आणि तुमचे 50 ते 60 येत आहेत आणि तो दिवसाला 4 ते 5 मार्क देतोय. म्हणून त्याचं अनुकरण करून तुम्ही पण 4 ते 5 मार्क नाही द्यायच्या.
फिअर ऑफ मिसिंग आउट होऊन द्यायचा नाही. तुम्ही लेवल करायचे चांगली. तुम्ही जे प्लॅनिंग बनवलंय ना, टॉपर्सचं सगळं टॉक ऐकून किंवा सरांचं प्लॅनिंग किंवा तुमचे स्ट्रेंथ आणि वीकनेस अॅनालाइज करून तुम्ही जे प्लॅनिंग बनवले 2 ते 2.5 महिन्यांचं, त्या प्लॅनिंगवरती तुम्ही स्टिक राहिले पाहिजे. एकदम टू द पॉइंट स्टिक राहायचं. फिअर ऑफ मिसिंग आउट होऊन द्यायचं नाही. बाबा तो 5 मार्क देतोय, मग मी पण 5 मार्क देतो आज, असं नाही करायचं. तुम्ही तुमच्या पेसनं करा. आरामात 2 ते 2.5 महिन्यांनी तुम्हाला रिझल्ट दिसेल. आता तिथे एक लाईन लिहिल्या, वी हॅव टू अचीव सक्सेस. वी हॅव टू अचीव सक्सेस बट द पाथ फॉर इच इंडिव्हिज्युअल टू रीच दॅट सक्सेस विल बी डिफरंट. म्हणजेच काय, सक्सेस सगळ्यांनाच पाहिजे, पोस्ट सगळ्यांनाच मिळवायचे, पण ती पोस्ट मिळवत असताना प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असतील, प्रत्येकाची स्ट्रॅटेजी सेम नसेल. हे सांगायचं होतं मला. प्रत्येक जण त्याच्या स्ट्रॉंग पॉईंट, त्याच्या वीक पॉईंट नुसार स्ट्रॅटेजी बनवेल. सक्सेसला सगळे तुम्ही मेहनत घेतली तर पोहोचणार आहे. मेहनत सगळेच घेतील. जे मेहनत घेतील ते सक्सेस पर्यंत नक्कीच पोहोचणार आहेत. पण त्या सक्सेस पर्यंत पोहोचण्याचा मार्ग, प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा मार्ग हा वेगळा असेल. इथं परत एकदा मी क्रिकेटचं एक्झाम्पल देतो, कारण तुम्ही रिलेट पटकरून करू शकाल. MS धोनी आणि विराट कोहली दोघंही ग्रेट प्लेयर आहेत. तो जो ग्रेटनेस किंवा तो जो माइलस्टोन त्यांनी अचीव केलेला आहे, तर तो सपोज माइलस्टोन आहे ना, तो आपण आपल्या बँकिंगच्या पोस्टला कम्पेअर करूया. दोघंही पीकला आहेत एकदम सक्सेसच्या. त्यांच्या दोघांचीही पब्लिसिटी जास्त आहे, एकदम प्रॉपर टॉप लेवलला आहेत. तर दोघांचीही टॉप लेवलला जायचा मार्ग एक होता का? तर नाही. ऑब्व्हियसली त्यांचा मार्ग वेगळा होता. कोणता मार्ग होता? धोनी का वरती गेला, इतका माइलस्टोन त्याने का अचीव केला? तर धोनीचे कॅप्टन्सी स्किल्स आणि त्याची फिनिशिंग स्टाईल ह्याच्यामुळे तो ग्रेट झाला. ह्याच्या उलट विराट कोहली का ग्रेट झाला? त्याची बॅटिंग स्टाईल किंवा त्याच्या रन मशीन आहे एक विराट कोहली, त्याची कन्सिस्टन्सी, हर एक 4-5 मॅच पाठीमागं 50 बनवायचे, शतक बनवायचं, ह्या त्याच्या परसिस्टन्सीमुळे विराट कोहली ग्रेट झाला. विराट कोहली बॅटिंगमुळे ग्रेट झाला, तर MS धोनी त्याच्या कॅप्टन्सी स्किल्स आणि फिनिशिंग स्टाईलमुळे ग्रेट झाला. दोघंही ग्रेट आहेत, पण त्यांचे ग्रेटनेस अचीव करण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. आता आय होप तुमच्या लक्षात आलं असेल. तुम्हाला पोस्ट मिळवायची आहे नक्कीच, पण यासाठी प्रत्येकाची स्ट्रॅटेजी कॉपी पेस्ट करण्याची गरज नाही. तुम्ही प्रॉपर तुमचं प्लॅन बनवा. काही त्रुटी वाटली सरांना भेटा, आपापल्या शिक्षकांना किंवा डाऊट क्लिअर फॅकल्टीना भेटा, त्यांच्याकडून सजेशन घ्या आणि इम्प्रूव्हमेंट करत राहा. आणि बेसिकली सांगायचं हेच होतं की हसल करा, ग्रिंड करा स्वतःला. हे 4 ते 5 महिने स्वतःला पूर्णपणे बाकी सगळा टाइमपास बंद करून झोकून द्या स्वतःला अभ्यासात. जर तुम्ही असं नाही केलं तर तीच गोष्ट, कोण ना कोण अभ्यास करणार आहे, तुमच्यापेक्षा पुढे निघून जाणार आहे. मग परत तुम्ही तेच ह्या वर्षी जो अभ्यास केला, परत पुढच्या महिन्यात तुम्ही हेच टॉपर स्टॉक पाहत असाल. मग त्याचा काय प्लॅन होता, त्याने कशी स्ट्रॅटेजी केली, ह्या विद्यार्थ्यांनी कसं केलं, मग सरांना भेटूया. तुम्ही लाईफमध्ये मूव्ह ऑन करा पटपट. फक्त अभ्यास करा, फक्त त्या सायकलमध्ये अडकून नाही राहायचं तुम्हाला. ही पोस्ट काढल्यानंतर परत पुढच्या अनेक गोष्टी आहेत लाईफमध्ये. तुम्ही फक्त इथंच ह्या सायकलमध्ये अडकून बसू नका. आणि तिथं बेसिक इन्क्रीज म्हणून एक हे टाकले बघा मी कंसात. बेसिक इन्क्रीज सांगण्याचा उद्देश म्हणजे काय नेमकं, बँकेचा पगार वाढलाय आता 48 ते 49,000 बेसिक झाले बँक पीओचं. आणि जर LIC WOचं वेज रिव्हिजन बघितलं असेल तर 88,000 समथिंग काहीतरी बेसिक झाले. तर पगार वाढलाय म्हणल्यानंतर ऑब्व्हियस आहे कॉम्पिटिशन वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही जेवढं जास्त हसल कराल तेवढं तुमच्या एम पर्यंत लवकर पोहोचाल. तुम्ही टाइमपास अजिबात करायचं नाही. चुपचाप 4 ते 5 महिने मेहनत करायची, पोस्ट घ्यायची आणि सायकलमधून बाहेर पडायचं. तर आय होप बऱ्यापैकी जेवढं मी सांगितलं या PPTच्या माध्यमातून ते तुम्हाला समजलं असेल. आणि ह्याच्या नंतर एक व्हिडिओ येणार आहे. हे हसलअप केलं एकदा एक वाइंड अप करून देतो मी काय करायचं. 20 दिवसांमध्ये प्रीचा अभ्यास प्रॉपर एक टार्गेट ठेवा. 21व्या दिवशी माझी लेवल झालीच पाहिजे. एनी हाऊ माझी लेवल 21व्या दिवशी प्रीचीच झालीच पाहिजे. त्याच्यानंतर 30 ते 35 दिवस मेन्सचा अभ्यास कसा करायचा ते सांगितलोय. ते लेक्चर झाल्यानंतर मग कसे करायचे. आणि त्यामध्ये एक पॉईंट राहिला, मेन्सचे पझल लॉजिकल रिझनिंगचे रोज एक 5 ते 6 तुमचे पझल झाले पाहिजे. 2 व्हेरिएबलचे असू देत किंवा 3 व्हेरिएबलचे, 2 व्हेरिएबल किंवा 3 व्हेरिएबल, रोज 5 ते 6 पझल सोडवायचे आणि क्रिटिकल रिझनिंगची प्रॅक्टिस सोबत सुरू राहू दे. असं बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल असं आशा करतो मी. आणि ह्याच्या नंतरचा जो व्हिडिओ येईल तो व्हिडिओ ह्याच्यावरती असेल की मॉकमध्ये मार्क कसे मिळवायचे. नॉलेज असणं आणि मॉकमध्ये मार्क मिळवणे ह्या थोड्याशा वेगळ्या गोष्टी आहेत. सपोज 2 व्यक्तींना सेम नॉलेज आहे,
आता हा सपोज प्लॅन दिला, हा प्लॅन आहे, एवढं हासिल करायचं आपल्याला, पुढचे 2 ते 3 महिने चांगल्या प्रकारे स्वतःला रगडायचं आहे. तर दोन्ही व्यक्तींनी सेम रगडलं, पण तरी पण बघा तुम्ही, एका व्यक्तीच्या पर्सेंटाईलमध्ये आणि दुसऱ्या व्यक्तीच्या पर्सेंटाईलमध्ये थोडासा फरक असणार आहे. एक 10 ते 15 पर्सेंटाईलचा फरक असणार आहे. एखाद्याला 85 ते 90 येतील, एखाद्याला 80, 75 ते 80 येतील. तर नॉलेज एक 70 ते 80% जर तुमची लेवल असली, तरी मॉकमध्ये पर्सेंटाईल घ्यायचे कसे, मार्क कलेक्ट कसे करायचे मॉकमध्ये, याच्यावरती एक व्हिडिओ बनवणार आहे मी. कारण मी स्वतः तेच केलं होतं. बऱ्यापैकी एक स्मार्ट अप्रोच वापरून नॉलेज, जरी मला आता माझे काही टॉपिक वीक आहेत, नाही असं नाही, पण तरी 6 ते 7 पोस्ट अचीव्ह झाल्या. त्या का झाल्या, तर एक्झाममध्ये काय माइंडसेट पाहिजे आणि मॉक टेस्टमध्ये कसे मार्क कलेक्ट करायचे, म्हणजे एक्झाम मधले मार्क कसे कलेक्ट करायचे एक्झाममध्ये, आणि माइंडसेट काय पाहिजे, आणि नॉर्मल लायब्ररीमध्ये किंवा नॉर्मल घरी असताना तुम्ही मॉक देताना प्रॅक्टिस कशी करायची, ते मॉक मधले मार्क कलेक्ट करण्याचे, त्याच्यावरती नेक्स्ट व्हिडिओ येईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी लेवल अप करून घ्या. त्याच्यानंतर मॉक टेस्टचा व्हिडिओ येईल, एक आरआरबीची प्री झाल्यानंतर तो व्हिडिओ येऊन जाईल. त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी इन्साइट्स येऊन जातील एकदम चांगल्या प्रकारे, की मार्क्स कसे मिळवायचे मॉक टेस्टमध्ये. तर आय होप बऱ्यापैकी समजलं असेल. तर थँक्यू.